इतिहास समजून घेण्याचा. आणि त्यामध्ये आपण जे मागच्या एका लेक्चर्सपासून एक गोष्ट मी समजून घेतोय ती म्हणजे मुघल एम्पायर किंवा मुघल साम्राज्याचा कालखंड. खरं तर हा थीम क्रमांक 1 आणि भारताचा इतिहास समजून घेण्याच्या प्रक्रियेतला जो कोर्स कोड आहे तो आहे BHIC 133. आणि या 133 मध्ये आपण प्रारंभीचा जो आधुनिक मध्ययुगीन कालखंड आहे त्याच्यावरच्या ज्या काय त्यामधल्या ज्या काही वेगवेगळ्या सामाजिक आणि प्रामुख्याने राजकीय संरचना होत्या. म्हणजे खरं तर वेगवेगळ्या घराण्यांचा राजकीय इतिहास आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या संदर्भातलाच जो धडा की आज जे युनिट क्रमांक 6 आपण सुरू केले होते तर त्यामध्ये मुघलांचा इतिहास असा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि याची पार्श्वभूमी म्हणून आपल्याला मुघल आणि अफगाणांमधल्या लढाया, मंगोलांमधल्या लढाया किंवा अगोदरचं जे काही लोधी साम्राज्य, जे अफगाणी साम्राज्य असं 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 सगळ्याच होत्या की त्याची एक जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण मागच्या संदर्भामध्ये समजून घेतलीच होती. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा एक बाबराने सगळं साम्राज्य स्थापित केलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे राजे आले आणि त्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या राजकीय प्रक्रिया, धोरणं, महसूल व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था अवलंबली याचा सांगोपांग आढावा घेणे हा खरं तर या प्रकरणाचाही मूळ उद्देश आहे. जसं आपल्या प्रत्येक युनिट क्रमांकाचे, प्रत्येक विभागाचे वेगवेगळे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्या पद्धतीने हा अभ्यासक्रम बनवला गेला आहे. तशाच पद्धतीचे लक्ष्य किंवा उद्दिष्ट हा धडा समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्या 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 सिलेबसकर्त्यांनी की ज्याने हा अभ्यासक्रम बनवला त्यांनी तो ठेवलेला आहे. त्यामुळे खरं तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासातल्या राजकीय संरचनेने संपूर्ण भारताच्या इतर ज्या काही महसुली, आर्थिक आणि सामाजिक संरचना आहे त्याच्यावर एक वेगळा प्रभाव पाडलेला आपल्याला दिसून येतो. कारण या राजकीय प्रक्रियेतून आणि नवीन या राजकीय निर्मितीमधून किंवा राजकीय सत्तेमधून ज्या वेगळ्या प्रशासकीय यंत्रणा उभ्या राहिल्या त्याच्यामुळे वेगळ्या सामाजिक आणि इतर संरचनांवर सुद्धा त्याचा एक मोठा प्रभाव दिसून आलेला आपल्याला दिसून येतो. आणि याचा जो आवाका आहे आपण तो सम्राट अकबरापासून ते औरंगजेब इथपर्यंत हे खरं तर मुघल साम्राज्य म्हणून त्याला गणलं जाईल. ओके. अगोदरचे जे सुरुवातीचे मुघल सम्राट किंवा मुघल कालखंडातले जे काही राज्य होते त्याचा आपण ते जे होते त्याचा आपण गोष्टीचा अभ्यास केलेलाच आहे. परंतु आज आपला जो सब्जेक्ट कोड आहे, कोर्स कोड आहे त्यामध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की यामध्ये सम्राट अकबर की जो खरं तर मुघल साम्राज्य ज्याच्यामुळे स्थिर स्थावर झालं किंवा मुघल साम्राज्य ज्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने त्याला एक झळाळी प्राप्त झाली. म्हणजे या सगळ्या मुघल साम्राज्यामधला राजा म्हणूनचा एक वेगळ्या पद्धतीने अकबराकडे बघितलं जातं आणि अकबरांमुळेच खरं तर हे मुघल साम्राज्य वेगळ्या पद्धतीने विस्तारित झालं. त्याचं आवाका लक्षात आला किंवा त्याच्याबद्दल एक स्थिरता संपूर्ण ज्या ज्या पट्ट्यामध्ये मुघलांचा कालखंड किंवा मुघलांचं साम्राज्य होतं तिथे एक स्थिरता आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्या अगोदरचे जे मुघल शासक होते त्या मुघल शासकांना बऱ्याच काळ हा त्यांच्या विरोधकांशी सामना करण्यात झुंजावा लागला आणि त्यामध्ये ते अफगाणी होते आणि इतरही बरेचसे जे काही एकदेशीय घराणी होती त्यामध्ये राजपूत हे बरीचशी हिंदू साम्राज्य, हिंदू राजे इत्यादी इत्यादी सगळे होते. त्यामुळे या प्रक्रियेमधून या दिल्ली केंद्रित जे काय शासन व्यवस्था मध्ययुगीन भारतामध्ये तयार झाली होती त्यामध्ये एक स्थिरता आपल्याला दिसत नव्हती. ओके. म्हणजे आणि त्यामुळे अकबर शासन किंवा अकबराच्या कालखंडानंतर ती स्थिरता आणि वेगळ्या पद्धतीचं राजकीय स्थैर्य आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा आपल्याला दिसून आलेलं दिसतं. त्यामुळे या प्रकरणांमध्ये आपण प्रामुख्याने याचा जो ढाचा तयार केलेला आहे तर त्यामध्ये मुघल साम्राज्याची पार्श्वभूमी आणि मुघल साम्राज्य हे किंवा अकबराच्या अंतर्गतला जो काही प्रदेश विस्तार झालेला होता त्या प्रदेश विस्तारापर्यंतचा संपूर्ण कालखंड आपण आतापर्यंत अभ्यासला होता. आज आपण त्याचा जो पुढचा टप्पा आहे म्हणजे भाग 2 म्हणजे भारतीय इतिहास समजून घेताना आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना प्रामुख्याने मुघल साम्राज्याचा इतिहास समजून घेताना त्यातल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रशासकीय रचना तयार झाल्या त्या प्रशासकीय रचनेच्या संदर्भामध्ये अकबराने केलेलं मोलाचं जे काही योगदान असेल समाज ती रचना उभी राहण्यासाठीचं आणि त्याच्यानंतरचे जे उत्तराधिकारी आले त्या उत्तराधिकाऱ्यांनी ज्या राजकीय संरचना अगोदर बनलेल्या होत्या त्या राजकीय संरचनांचं नेमकं काय केलं की त्याच्यामुळे त्याचा आधार घेऊन वेगळा प्रादेशिक विस्तार पुढे झाला किंवा काय याची चर्चा करणं आज आपल्याला
अपेक्षित आहे. आणि यासहच आपण या राजकीय संरचनेबरोबर म्हणजे अकबर आणि अकबरोत्तर या दोन्ही राजकीय संरचना उभ्या राहिल्याच्या नंतर त्या साम्राज्याची, त्या सम्राटाची, त्या राजाची तिथल्या स्थानिक लोकल किंवा स्थानिक राजांशी आणि इतर जे काही महत्त्वाचे उत्तर भारत, उत्तर पूर्व भारत, सुदूर भारत, दक्षिण भारत ही जे काही सगळे त्या काळातले महत्त्वाचे भौगोलिक वर्गीकृत केलेले प्रदेश होते, त्या प्रदेशांच्या संदर्भात किंवा त्या प्रदेशात असलेल्या ज्या काही राजकीय सत्ता होत्या, शासन होतं, त्यांच्याशी या मुघल साम्राज्याचा, त्या मुघल वंशीय राजांचा नेमका संबंध कसा होता याचा उहापोह सुद्धा आपल्याला आजच्या याच्यामध्ये करावा. त्यामध्ये प्रामुख्याने दख्खनमधले राजे होते, त्यामध्ये राजपूत आणि दख्खन हे दोन महत्त्वाचे प्रदेश म्हणून आपल्याला त्याच्याकडे या सगळ्या संघर्षाकडे मुघल आणि ऐक्यदेशीय चिफ्टन्स किंवा सरदार यांच्यातले संबंध याचा उलगडा खरं तर आजच्या या व्याख्यानामध्ये करणं अपेक्षित आहे. आणि मुघल म्हणजे राजपूत आणि दख्खनी राजांचं म्हणजे दख्खनचा मुद्दा निघालेला असल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने मराठा जे साम्राज्य होतं ते साम्राज्य सुद्धा त्याचा एक उदयाची पार्श्वभूमी दख्खन हेच आहे. आणि त्यामुळे मुघलांना दख्खनेत किंवा दक्षिणेत किंवा अतिदक्षिणेत त्यांचा साम्राज्य विस्तार करताना पहिल्यांदा मराठा साम्राज्याशी सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे मराठा साम्राज्य, अहमदनगरचं साम्राज्य किंवा त्या काळात बहामनी सल्तनतींचे झालेले जे काही तुकडे होते 5 विविध म्हणजे आदिलशाही, बिजापूर, गोळकोंडाची वगैरे हे जे काही 5 वेगवेगळे जे काही बहामनी साम्राज्यातून निघालेले आणि 5 वेगवेगळ्या राजवटींमध्ये विभाजित झालेले जे काही साम्राज्य या सगळ्यांचा संबंध मुघल साम्राज्याशी आलेला आहे. त्यातल्या काही निवडक घटनांचा आणि घडामोडींचा आपण या ठिकाणी आढावा घेणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर राजपूत म्हणजे उत्तरे पश्चिम भारतातलं किंवा राजपुताना या प्रदेशांमधले मेवाड आणि इतर जे काही महत्त्वाचे राजे त्या ठिकाणी त्यांचे शासन चालवत होते त्यांच्याशी असलेला मुघलांचा संबंध. तर सुरुवातीच्या काळामध्ये मुघलांना त्यांच्याशी संघर्ष करूनच त्यांचा स्वतःचा किंवा मुघल साम्राज्याचा साम्राज्य विस्तार करावा लागलेला आहे. परंतु जेव्हा एक नवीन वेगळा सम्राट मुघल शासक म्हणून उभा राहतो अकबर, त्यानंतर हे सगळे जे काही सत्ता संबंध आहेत त्याला एक वेगळ्या पद्धतीची झळाळी येते किंवा त्याच्या सत्ता संबंधांचं रूपांतर एका वेगळ्या प्रक्रियेमध्ये दिसून येते की ज्याच्यामुळे मुघल साम्राज्याच्या इतर राजांच्या तुलनेमध्ये अकबरकालीन ज्या काही प्रशासन आणि त्याचे जे काही धोरणं, सत्ता संबंध आणि शेजारी राष्ट्राशी संबंध याच्यावर त्याचा एक वेगळा परिणाम दिसून येतो आणि तो जरा जास्त परिणामकारक झालेला आपल्याला दिसून येतो. कारण अकबराला या एकदेशीय हिंदू राजांशी आणि इतरही महत्त्वाचे जे काही राजे होते की जे धर्म म्हणून हिंदू जरी असले तरी प्रदेश म्हणून त्यांच्या अस्मिता ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आविष्कृत होत होता. त्यांच्याशी असलेले त्याचे संबंध आहेत. त्याच्यामुळे हे संपूर्ण याचं जे या दख्खन आणि राजपुताना याचं राजकारणच पूर्णपणे आपल्याला बदलून गेलेलं दिसत होतं अकबर कालखंडात. त्याच्यानंतरचे जे काही राजे येतात ते बरेचसे असे कमजोर, वीक किंवा ज्यांच्यामुळे खरं तर शेवटचा जो काही राजा होता त्याच्यामुळे मुघल साम्राज्य हे लयास गेलं असंही इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुघल सम्राट म्हणून ज्यांचा नावलौकिक झाला त्यामध्ये काही मोजके सम्राटांपैकी एक म्हणजे अकबर. तर त्यामुळे अकबराच्या कालखंडातील प्रशासकीय धोरणं आणि नंतर जहागीर येतं, शहाजहान येतं, औरंगजेब येतं आणि औरंगजेबाच्या नंतर खरं तर मुघल सम्राट किंवा मुघल साम्राज्य हे लयास गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आजच्या व्याख्यानापुरतं आपण हा जो ते खरं तर हे सगळं युनिट क्रमांक 6 ह्या 3 विभागांमध्ये किंवा 3 लेक्चर्समध्ये विभाजित झालेलं आहे. त्यामध्ये एक जो सुरुवातीचा कालखंड होता की तो या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि दुसरं त्या पार्श्वभूमीच्या आधारावर अकबराने मिळवलेली सत्ता आणि त्याने त्याचा झालेला साम्राज्य विस्तार आणि तो प्रामुख्याने उत्तर आणि उत्तर भारत, पश्चिम भारत, पूर्व भारत आणि पूर्व पश्चिममध्ये भारत आणि दख्खन आणि दक्षिण असा खरं तर अकबराने त्याच्या कालखंडामध्ये त्याचा या मुघल साम्राज्याचा साम्राज्य विस्तार केलेला आहे. आणि त्याच्याही मागे जर आपल्याला जायचं म्हटलं तर बैराम खान हा जो होता तो एक प्रशासकीय अधिकारी म्हणून खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या मुघल सम्राटांच्या वतीने कारभार बघत होता. कारण बाबराची मृत्यू झालेली होती आणि अकबर त्या काळामध्ये केवळ 12 किंवा 13 वर्षाचा असल्यामुळे अकबर हा सत्ताधीश किंवा
त्या सगळ्या सम्राटपदाची, राजपदाची सूत्र घेण्यासाठी समर्थ नव्हतं, कारण तो लहान होता. परंतु नंतर जेव्हा त्याने सम्राटाने जेव्हा तो वयात आला किंवा त्या काळातल्या ज्या काय कायदे प्रणाली होत्या त्यानुसार तो राजा होण्यास पात्र ठरला. त्यानंतर त्यांच्या ज्या पद्धतीचं प्रशासन, राजकीय संरचना आणि शेजारील हिंदू आणि इतर राजांशी त्याचे असलेले संबंध याच्यामुळे या अकबरकालीन प्रशासकीय व्यवस्थेचा किंवा सत्तासंबंधांचा रूपांतरण जरा एक वेगळ्या पद्धतीमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके. आणि त्यामुळे याची चर्चा आपल्याला खोलामध्ये आज करणं गरजेचं आहे. दुसरा जो महत्त्वाचा कालखंड होता की तो म्हणजे अकबराच्या कालखंडात आणि अकबरोत्तर किंवा अकबराचे जे काही उत्तराधिकारी वारसदार होते त्यांचा हे जे काही साम्राज्य विस्तार किंवा क्षेत्रीय विस्तार झाला होता ते टिकवण्यामध्ये किंवा त्याला एक वेगळं रूपांतरण देण्यामध्ये, वेगळं डायमेन्शन देण्यामध्ये त्यांचा काय रोल राहिला किंवा तसं काही राहील आहे का याची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तिसरं जे लेक्चर असेल ते पश्चिम सरहदीच्या, उत्तर पश्चिम सरहदीच्या संदर्भामध्ये आपण अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब आणि शेवटी या मुघल साम्राज्याचा राज्यविस्तार जो एवढा झालेला होता त्याचा लय कसा झाला किंवा त्याचा समारोप कसा झाला त्याची आपल्याला चाचपणी करणं शक्य आहे. त्यामुळे खरं तर ह्या व्याख्यानाचं किंवा युनिट क्रमांक 6चं मूळ उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे बैराम खानची राजवट ही समाप्त होऊन अकबर हा याने राज्यकारभार नेमका कसा आपल्या हातात घेतला हे एक महत्त्वाचं हे जे काही रूपांतरण आहे किंवा हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे, ट्रान्झिशन आहे खरं तर ते समजून घेणं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण बाबर किंवा त्याच्यामुळे हे सगळं मुघलांचं शासन सुरू झालं. तर तो वारल्यानंतर आणि त्याचा उत्तराधिकारी किंवा मुलगा हा अकबर केवळ 12 वर्षाचा असल्याने या संपूर्ण मुघल साम्राज्य किंवा मुघल राजवटीला तरुण देण्यासाठी एक वेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. त्याचं नाव होतं बैराम खान. त्यामुळे बैराम खानने बराच काळ हिंड लढवत या मुघल राजवटीचं संरक्षण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि बैराम खानच्या वेगवेगळ्या गोष्टीने वेगवेगळ्या याच्याशी असलेले संबंध ते बऱ्याच ठिकाणी संघर्षाचे, विकोपाचे आणि तो सुद्धा एक सरदार होता. तेव्हा त्या सरदाराच्या अंतर्गत जे काही मतभेद होते ते इथे दिसून येतात. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये बैराम खानच्या विरोधात विद्रोह झालेला आपल्याला दिसत नाही. हे सामान्यपणे जर कुठल्याही एका सरदाराची नियुक्ती त्या शासन काळाचा सम्राटा समकक्ष किंवा त्याला प्रशासकीय अधिकारी म्हणून जी नियुक्ती होती, कारण राजा अजून बनलेला नाही, राजगादी रिकामी आहे किंवा राजा लहान आहे, त्या अवस्थेमध्ये हा जो स्थित्यंतराचा कालखंड आहे त्या स्थित्यंतराच्या कालखंडामध्ये त्या राजवटीचं संरक्षण करणे आणि साम्राज्य विस्तार करणे अशा कालखंडामध्ये जर समजा एखाद्या सरदाराची नियुक्ती झाली तर इतर जे सरदार की ज्यांची मान्यता किंवा ज्यांची सेवा ही दीर्घकाळापासून चालत राहिलेली आहे आणि त्यांनी त्या विशिष्ट शाहींसाठी किंवा सम्राटांसाठी दीर्घकाळ त्यांचं आयुष्य प्रणाला लावलेलं आहे, त्यांच्यामध्ये एक अंतर्विरोध उभा राहण्याच्या शक्यता असतात आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या सरदारांमध्ये बंडाळी उभ्या राहण्याचा इतिहास आहे. परंतु जेव्हा बैराम खानची नियुक्ती झाली त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये विद्रोह बैराम खानच्या विरोधात झालेला आपल्याला दिसत नाही. त्यामुळे सर्वानुमते किंवा बैराम खानची जी नियुक्ती करण्यात आली त्याला एक मान्यता आपल्याला या ठिकाणी द्यायची. नंतर अकबर आणि त्याचा जे उत्तराधिकारी होते की जो आजच्या व्याख्यानाचा हा प्रमुख बिंदू आहे त्याच्या नेतृत्वाखाली जो काही साम्राज्य विस्तार झाला मुघल साम्राज्याचा तो विस्तार सुद्धा समजून घेणे महत्त्वाचं लक्ष उद्दिष्ट आहे. अकबराच्या आधिपत्याखाली विविध प्रांतांची निर्मिती झाली आपल्याला, ज्याला सुभेदार वगैरे जे काही म्हटलं वेगवेगळे सुभे तयार झाले, प्रांत तयार झाले. त्याची नेमकी रचना काय होती, त्याचं नेमकं महत्त्व काय होतं ह्या बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करून मांडता येतील, त्याचं समजून घेता येते. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्ष आहे की अकबराच्या काळात ज्या काही खालील किंवा अखत्यारीतील ज्या काही साम्राज्याच्या विस्तार आणि नवीन प्रांताची निर्मिती झाली तर ही युनिट क्रमांक 6 समजून घेतल्यानंतर आपल्याला या संदर्भातली ऐतिहासिक तथ्य अवगत होती. परंतु साम्राज्य विस्तार करताना या कुठल्या मुघलांना किंवा कुठल्याही परकीय प्रशासकाला राजांना ते सहजासहजी या भूमीवर त्यांचा साम्राज्याचा उदय झालेला नाही. त्यासाठी प्रखर आणि निकराचा लढा सगळ्या सत्ताधीशांना द्यावा लागला.
त्यामुळे मुघल साम्राज्याचा विस्तार करताना सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागला. त्या बऱ्याचशा समस्या एक ते देशीयांकडून एक या सगळ्या सम्राटांना त्या साम्राज्याला विरोध प्रतिरोध म्हणून आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्यांना नेमक्या आलेल्या समस्या कुठल्या, की नंतर अकबराच्या अखत्यारीतील कशा प्रकारे नवीन प्रांतांची निर्मिती झाली, त्याच्या आणि मुघल आणि जे काय वेगवेगळे सरदार होते, कारण ही सगळी सत्ता मध्ययुगीन कालखंडातल्या सत्तेचा सगळ्यात महत्वाचा जो मूल आधार होता ते होते सरदार. आणि सरदारांची जी लॉयल्टी आहे किंवा त्यांचं जे काय प्रामाणिकपणे असणं आहे किंवा निष्ठा, राजनिष्ठा आपण म्हणूया, त्या राजनिष्ठा 17व्या शतकापासून आणि त्याच्या अगोदरपासून हा सतत बदलत असलेल्या आपल्याला दिसून येतात, म्हणजे बदलणारे असतात. म्हणजे या सम्राटाच्या अखत्यारीत जर समजा काही सरदार काम करत असते आणि उद्या दक्षिणेकडे कुठल्या वेगळ्या भूप्रदेशामध्ये वेगळा सम्राट सरदार राजा आहे की जो आता वर्तमानकालीन जे काही सरदार म्हणूनचे फायदे त्यांना मिळतात त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा अधिक काहीतरी लालूच मिळून किंवा दिली गेली किंवा ऑफर केली गेली तर हे सरदार त्यांची एक निष्ठा बदलत असताना आपल्याला दिसून येतात. ओके, ह्या लेक्चरमध्ये दिसून येतात आपल्याला. ओके, त्यामुळे 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 हा सगळा एक महत्त्वाचा बाबी ज्या आहेत, घटना ज्या आहेत त्या आपल्याला याद्वारे समजून घेता येते. त्यानंतर हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला ठिकाणी आहे. विविध मुघल सम्राट जे होते त्यांचे असलेले इतर जे काय राजपूत, दख्खन, मराठी आणि यांच्याबद्दलच्या त्यांच्या ज्या काही धारणा होत्या किंवा त्यांची जी काही धोरणं होती ती धोरणं सुद्धा आपल्याला या धड्यातून समजून घेणं अपेक्षित आहे. आणि नंतर शेवटी मुघलांचा आणि उत्तर पश्चिम सरहद्दीचा जो काही भाग आहे तो भाग समजून घेतल्यानंतर आपण या सगळ्या याच्यामध्ये मुघल सम्राटांचं किंवा साम्राज्याचं कशा पद्धतीने नायनाट झालं किंवा समाप्ती झाली तो मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजून घेण्यात येईल. त्यामुळे हा जो धडा आहे युनिट क्रमांक 6 त्या 6द्वारे आपल्याला इतक्या बिंदूची चर्चा करणं आणि त्याच्यातून हे सगळे बिंदू आपल्याला अवगत होईल. आणि हे सगळं महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला हे उद्दिष्ट म्हणून अधोरेखित केलेलं आहे. तर यातला जो काही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा भाग आपण भाग क्रमांक 1 मध्ये या गोष्टी समजून घेतल्या की कशा पद्धतीने राजपूत, बिजापूर, गोलकोंडा इत्यादीशी किंवा या सगळ्या भागामध्ये अकबराचं महत्त्व होतं. त्याच्या अगोदरचा बैराम खानने कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या. शेवटी ऑक्टोबर 1556ला बैराम खानचं नेतृत्व स्थापित झालं. नंतर पानिपतचं युद्ध, बैराम खान हा हळूहळू शक्तीहीन होत गेला आणि त्या सगळ्या याच्यातून पुन्हा एक नवीन पद्धतीच्या सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. हुमायूनच्या कालखंडामध्ये हुमायूनच्या मृत्यूनंतर खरं तर वेगळ्या पद्धतीने या मुघल सम्राटाला एक प्रशासक म्हणजे बैराम खानच्या सारख्या प्रशासकाची गरज भासलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कुलीन वर्ग, त्यांच्या आपसातले संघर्ष, बैराम खानचे विरोधी, सुरुवातीला नसलेला विरोध आणि नंतर सुरू झालेल्या सुप्त राजकीय इच्छा या सगळ्यातून खरं तर वेगवेगळे संघर्ष बैराम खानने तडीस नेले होते आणि त्यांनी मुनीब खान, ताजिद खान इत्यादी सारख्या महत्त्वाच्या सरदारांचा सुद्धा विल्हेवाट लावली होती की त्यांचा प्रभाव संपवला होता आणि मुघल साम्राज्य टिकवलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जे धोकादायक सम्राट होते की ज्यांच्यामुळे साम्राज्याला धोका तयार होईल त्यांची रवानगी काबूलला त्यांचा नायनाट करण्यामध्ये बैराम खान यशस्वी झालेला दिसून येतो. नंतर जो आपला आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो इथून सुरू होतो की अकबर काळातला जो काही क्षेत्रीय प्रसार होता तो क्षेत्रीय प्रसार हा झाला. आपण याही बिंदूंची चर्चा आपण केली. उत्तर आणि मध्य भारतामध्ये कशा पद्धतीने अकबराने आपलं साम्राज्य विस्तारलं आणि अब्दुल खान उझबेक, जमा खान, आसफ खान, अकबर इत्यादींचा नायनाट किंवा इत्यादींचा जो काही प्रभाव आहे ते मुनीब खानच्या द्वारे जे काही अकबराच्या विरोधातला किंवा या सगळ्या अब्दुल साम्राज्याच्या विरोधात जी काही बंडाळी उभी राहिली होती त्या बंडाळींचा बिमोड आपल्याला झालेला दिसून येतो.
आणि तसंच आझम खानच्या नेतृत्वात मावळ्यामध्ये जो काय बाजी बहादूर नावाचा राजा होता त्याचा पराजय करण्यात आला. मध्य भारतामध्ये राणी दुर्गावतीचं शासन होतं तेही संपवण्यात आलं. नंतर दुर्गावतीच्या शासनाच्या नंतर जो काही चंद्रशहा इथे उभा राहिला आला होता सत्ताधीश म्हणून तो त्याने मांडलिकत्व पत्करलेला असल्यामुळे पुन्हा त्याच्याकडे जिंकलेले प्रदेश सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे 1559-60च्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य अभियान राबवून अकबराने हा संपूर्ण उत्तर भारत, दक्षिण भारत, राजपुतानातले प्रदेश, पश्चिम भारत, गुजरातमधले विजय हे सगळे मिळवलेले आपल्याला दिसत. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त महाराणा चित्तोड म्हणजे पश्चिम भारता संदर्भात चित्तोडचे जे काही महाराणा प्रताप होते त्यांनी शरणागती पत्करली नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये जो काही राजा आला राजा अमरसिंह त्याने पुन्हा मांडलिकत्व आपल्याला मुघल सम्राटांचं ते साम्राज्याचं दिसते. परंतु याचा मजेदार अर्थ एवढाच की ह्या सगळ्या जे काय प्रदेश आहे त्या प्रदेशावर अकबर काळातल्या किंवा अकबराने स्वतः मोठ्या प्रमाणात त्यांचं वर्चस्व स्थापित करून हे सगळे भूभाग मुघल साम्राज्याचे हिस्से किंवा त्याचा भाग करून टाकले. त्यामुळे जे सम्राट किंवा जे 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 स्थानिक राजे आणि इतर सरदार मुघल साम्राज्याचा भाग होण्यामध्ये इच्छुक नव्हते, एक तर त्यांची रवानगी काबूलला करण्यात आली की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या हल्ले करण्यात आले आणि त्यांना ताब्यात ठेवून तो सगळा भूप्रदेश किंवा प्रत्यक्ष लढाया करून हे सगळे भूप्रदेश मुघल साम्राज्याचा भाग करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे पश्चिम भारतही अकबर काळामध्ये गेला. गुजरातचा जो विजय होता तोही यांनी 1572 मध्ये गुजरातमध्ये जो काही शासक होता मुझफ्फर शहा त्याच्यावर हल्ला करून किंवा त्या सगळ्या प्रांताला गुजरात या प्रांताला संघटित केलं आणि नंतर मिर्झा अझीज कोकाची नियुक्ती त्या भौगोलिक प्रदेशात सांभाळली. त्यामुळे पश्चिम भारत, पूर्व भारत, गुजरात इत्यादी उत्तर पश्चिम भारत ज्यामध्ये रोषणाईचं दमन झालं, काश्मीरवर विजय मिळाला, सिंधनवर विजय मिळाला, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा मोठा भूभाग जेव्हा मुघल साम्राज्याच्या अखत्यारीत आला त्यानंतर खऱ्या अर्थाने मुघल साम्राज्याला एक स्थैर्य लाभलं. परंतु केवळ तो भूभाग मुघल साम्राज्याचा भाग झाला म्हणून स्थैर्य लाभलं नाही, तर अकबराची जी काय अंतर्गत प्रशासकीय आणि परदेशी नीती होती त्या नीतीमध्ये काही बाबींची जी एकवाक्यता होती आणि त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने स्थिर कालखंड अकबराच्या नंतर सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अकबर जेव्हा सत्ताधीश झाला की अकबर ज्याच्या ताब्यात जेव्हा सगळी सूत्र केली तेव्हा इतर या सगळ्या राजकीय क्षेत्र विस्तार आणि इतर बाबींचा नामोल्लेख इतर बाबींची दखल घेतल्यानंतर उर्वरित जे काही अन्य घटक असतात प्रशासनाच्या संदर्भातले तर त्या सगळ्या प्रशासन व्यवस्था सुकर व्हावी आणि प्रशासनाचा काम हे ज्या पद्धतीने ठरवण्यात आलेले लक्ष्य आहेत त्या हेतूने व्हावं यासाठी संपूर्ण प्रशासनाची रचना नव्याने करण्यात आली. त्यामुळे अकबराच्या कालखंडामध्ये इतर असंख्य प्रांत किंवा सुभ्यांची निर्मिती करण्यात आली आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतं ते सुभ्यांचा जो काय प्रमुख नंतर सुभेदार त्याचे संदर्भ मराठा इतिहासामध्ये सुद्धा येतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या पोझिशन्स तयार होत गेलेल्या आपल्याला. त्यामुळे सुभ्यांची निर्मिती झाली, सैन्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं प्रशासन या काळामध्ये तयार झालं. त्यामुळे अकबराने संपूर्ण उत्तर भारत, दक्षिण भारताचा काही भाग, दख्खन ज्याला म्हटलं जातं, उत्तर पश्चिम वगैरे याच्यावर पहिल्यांदा एक राजकीय त्याचं राजकीय स्थापत्य किंवा स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. परंतु नंतर जे काही अकबराचे वारस असतात त्या अकबराच्या वारसाने नेमकं या सगळ्या विभागाच्या संदर्भात काय भूमिका घेतली हे समजून घेणं सुद्धा एक महत्त्वाचं बाब ठरली. आणि आजच्या या प्रमुख बिंदू खरं तर तोच आहे की अकबराच्या नंतर नेमका या ठिकाणी कशा पद्धतीने साम्राज्य विस्तार झाला की नाही झाला किंवा नेमकं त्याचा स्वरूप कसं होतं. त्यामुळे अकबराच्या कालखंडामध्ये ज्या नीतींचा उपयोग करण्यात आला तशाच पद्धतीच्या नीती ह्या अकबरोत्तर कालखंडामध्ये सुद्धा राबवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यामुळे झालेला साम्राज्य व्यवस्था टिकवण्यामध्ये आणि नवीन विस्तार वाढवण्यामध्ये या अकबरकालीन धोरणांचा म्हणजे सुष्ट परिणाम आपल्याला दिसून येतो किंवा त्याचा परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो.
त्यामुळे आपण खरं तर 17व्या शतकाची चर्चा करतो आणि 17व्या शतकामध्ये भौगोलिक भूप्रदेश म्हणून उत्तर पश्चिम भारत, दक्षिण भारत, उत्तर पूर्व भारत आणि सुदूर भारत या भौगोलिक परिसीमांची किंवा भौगोलिक प्रदेशांची चर्चा याचे दाखले घ्यायला लागतात. आणि हे सगळे प्रदेश होते की जे खरं तर अकबराने काबीज केले. त्याला काही अपवाद होते, कारण काही सरदार जे होते ते सरदार अकबराची ही जी नीती आहे ते त्या जे त्या अकबराच्या नीतीच्या आणि त्याच्या स्वरूपाच्या प्रेमात पडले किंवा त्याच्याबद्दल आस्था तयार झाली, तिथे त्यांनी त्यांचं मांडलिकत्व पत्करलं. बरेचसे असे इतर सरदार सुद्धा होते की ज्यांनी ते मांडलिकत्व पत्करण्यासाठी नकार दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ज्यांनी नकार दिला की जे मांडलिकत्व तयार केले त्याच्या संदर्भात अकबराच्या उत्तराधिकाऱ्यांनी नेमकं कसं डेव्हलप ठेवलं त्याचा सुद्धा ऊहापोह या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्यामुळे या 17व्या शतकामध्ये या भौगोलिक भूप्रदेशाचा जवळजवळ सर्व भूप्रदेशाचा काळ जवळजवळ मुघल साम्राज्याचा भाग झालेला होता. त्या मुघल साम्राज्यात आलेला होता की हे सगळे पट्टे, हे सगळे भौगोलिक प्रदेश या सगळ्या अकबराच्या मुघल साम्राज्याचे होते. परंतु त्या ठिकाणी अजून म्हणजे जेव्हा अकबराचा मृत्यू होतो त्यानंतर खरं तर वारसांमधला संघर्ष किंवा हे मुघल साम्राज्य टिकवण्याच्या बाबतीतल्या गोष्टींची चर्चा किंवा उहापोह आपल्याला दिसून येते. कारण म्हणजे समजा परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्राच्या संदर्भातला म्हणजे तत्कालीन परराष्ट्राच्या संदर्भात जर आपल्याला काही इतर बिंदू समजून घ्यायचे असतील तर आपल्याला असं दिसून येते की इराण नावाचा जो प्रदेश होता त्या इराण नावाच्या प्रदेशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा सत्ता संबंध उदयास आलेला दिसून येतो. कारण इराणमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा प्रमुख सत्तेवर येतात आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळातला इराणमधला किंवा या सगळ्या मध्यपूर्वेतल्या काही भाग मुघल साम्राज्याचा भाग होता त्याचा आपल्याचा ताबा मुघलांना सोडला आणि त्यामुळे तो एक संघर्ष एक अटीतटीचा किंवा या सगळ्या कथानकामध्ये की ज्याने महत्वाचा वाटा किंवा रोल प्ले केला असता तर त्याच्यावर मर्यादा आलेला आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये इराणमध्ये वेगळ्या राजवटीचा उदय झाल्यामुळे पूर्वच्या कालखंडामध्ये कंधार नावाचा जो प्रदेश होता तो कंधार हा मुघल सम्राटाच्या अखत्यारीत आलेला किंवा मुघल साम्राज्याचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु जेव्हा अकबराचा मृत्यू झाला किंवा जेव्हा एक वेगळ्या पद्धतीचं हा औरंगजेबापर्यंत हा संघर्ष का जातो कारण नंतरच्या काळामध्ये इराणमध्ये एक जो नवीन सत्ताधीश आला किंवा नवीन तो खरं तर सफाविद या समूहातून एसेटचा प्रतिनिधी म्हणून येतो की ज्याचं नाव अब्बास म्हणून आहे. ओके, त्यामुळे अब्बास हा याचा उदय होतो आणि अब्बासचा उदय झाल्याच्या नंतर इराणचा अब्बास त्यांनी कंधार ताब्यात घेतलेला असतो. तेव्हा कंधार ताब्यात घेतल्याच्या नंतर मुघलांची जी पकड होती कंधारची ती कमकुवत होत जाते आणि त्यामुळे कंधार पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मुघलांच्या वतीने किंवा मुघल साम्राज्याचे जे काही सरदार राजे रजवाडे आहे यांच्या वतीने दीर्घकाळाचा संघर्ष तो कंधार पुन्हा मुघल साम्राज्याचा भाग व्हावा यासाठी प्रयत्न करत राहिला. हे एक महत्वाचं घटक किंवा एक महत्वाचा बदल या कालखंडात झालेला आहे. तर ही एक हार म्हणून बघितली जाऊ शकते की कंधार ताब्यात घेतला. ओके, परंतु औरंगजेबापर्यंत हा संघर्ष सतत कंधार ताब्यात घेण्यासाठी राहतो. दुसऱ्या बाजूला म्हणजे आतापर्यंत आपण ज्या ज्या भौगोलिक भूप्रदेशांची नावं घेतली त्यातले महत्वाचे मेजॉरिटी किंवा बहुसंख्याक भूप्रदेश हे मुघल साम्राज्याचा भाग झाले. एक तर ते प्रत्यक्ष भाग झालेत किंवा त्यांनी अधिनेत्व मांडलिकत्व स्वीकारलेलं. याच्यामध्ये काही अपवाद म्हणजे एक अपवाद जो कंधारचा की जो मुघल साम्राज्याने नसला. दुसरा राजपुतान्यामधला एक महत्वाचं जे काही राजघराणं होतं किंवा एक राजवट होता ती होती मेवाड प्रांताला. त्यामुळे मेवाडचा जो राजा होता तो काही मुघल साम्राज्याचा भाग होण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे शेवटपर्यंत मुघल साम्राज्याच्या किंवा मेवाडच्या आणि मुघलांमधला संघर्ष आपल्याला राहताना दिसतो. त्यामुळे मेवाड सोडून जवळजवळ संपूर्ण राजपुताना हा प्रदेश हा मुघलांच्या ताब्यात आलेला दिसतो. त्याला अपवाद मेवाड.
आणि बाहेरच्या म्हणजे परराष्ट्र संदर्भामध्ये त्याला अपवाद कंधार. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी अधीनत्व मेवाडनेही अधीनत्व स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. सुरुवातीच्या काळामध्ये मेवाड हे राज्य मुघल साम्राज्याचं अधीन होण्यासाठी तयार नव्हतं. परंतु नंतर मेवाडचा नवीन राणा त्या ठिकाणी सत्तेवर येतो, गादीवर येतो किंवा त्याच्या अखत्यारीत मेवाड प्रांत जातो, राणा अमरसिंग. तर फार नंतर अमरसिंहाने मुघल साम्राज्याचं, मुघल राजवटीचं वारसत्व किंवा मांडलिकत्व पत्करलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यामुळे एका बाजूला हे झालं, दुसऱ्या बाजूला अकबराच्या अजून काही न संपलेल्या लढाया म्हणजे भूविस्ताराच्या किंवा क्षेत्रविस्ताराच्या संबंधात होत्या आणि त्या प्रामुख्याने दक्षिण भारत किंवा दख्खन आणि आणि नगर किंवा अहमदनगर या बाबतीत म्हणजे अकबराने स्वतः अहमदनगरच्या संदर्भात किंवा अहमदनगरची नाकेबंदी करून अहमदनगरमध्ये जो काही राजा होता मलिक अंबर त्याचं साम्राज्य किंवा त्याचं राज्य ताब्यात घेण्याचे प्रयत्न त्यांनी कसोशीने केले. म्हणजे शेवटपर्यंत मलिक अंबर हा मुघल साम्राज्याशी लढत राहिला. शेवटी नंतर मलिक अंबरला इतर जे काही बिजापूर स्टेट्स आहेत त्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांनी अकबर मुघल सम्राटालाच ब्लॉक करण्याची किंवा एक वेगळ्या पद्धतीने बंदिस्त किंवा एक वेगळ्या पद्धतीने त्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न आपल्या मलिक अंबरने केलेला दिसतो. पण तो काय फार काळ टिकला असं नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळातील नगरच्या संदर्भात चांद बिबी आणि या सगळ्यांची उल्लेख आलेला असतो. त्यावेळी मलिक अंबर, चांद बिबी, नंतरच्या काळात आलेला जो काही राजा त्यांनी परत मांडलिकत्व मुघल साम्राज्याचं स्वीकारलं आणि नंतर तिथे एक नवीन अधिकारी नियुक्त करून त्याच्या ताब्यामध्ये ते सगळे भूप्रदेश, त्याचे महसुलीचे अधिकार आणि इतर बाबींचे अधिकार दिले. त्याचबरोबर 1636ला या बहामनी सल्तनतीतून फुटून निघालेलं एक महत्वाचं राज्य होतं ते होतं गोलकोंडा, म्हणजे बिजापूरचे गोलकोंडाच्या असतात. तेव्हा त्याच्यावर नंतरच्या काळात अकबरांनी ताबा मिळवलेला दिसतो. नंतरचा जो काही सम्राट झालेला नंतर अकबर मुघलांच्या काळातला सम्राट असलेला जो औरंगजेब होता, त्या औरंगजेबाची नियुक्ती दख्खनचा गव्हर्नर म्हणून औरंगजेबाला नियुक्त करण्यात होता. कारण दक्षिणेतला भाग आणि अतिदक्षिणेतला भाग हाही मुघल साम्राज्याचा भाग असावा अशी जी अभिलाषा आकांक्षा होती, त्या आकांक्षा अभिलाषा पूर्णत्वाच्या दिशेने जाण्यासाठी अशा पद्धतीच्या याची गोष्ट अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अपॉइंटमेंटची गरज वाढण्यातूनच औरंगजेबाची नियुक्ती ही गव्हर्नर दख्खनचा गव्हर्नर केली. औरंगजेब हा जेव्हा दख्खनचा गव्हर्नर होतो तेव्हा तोही या सगळ्या भूप्रदेशामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण पुढचा जो काही राजा ठरतो या सगळ्या प्रक्रियेतला शेवटचा राजा म्हणजे मुघल साम्राज्याच्या प्रक्रियेतला शेवट राजा म्हणून औरंगजेबाचा उल्लेख केला जातो. तर तो सुरुवातीला दख्खनचा गव्हर्नर आणि नंतर मुघल सम्राट म्हणून उभा. त्यामुळे अकबरकालीन जो काही साम्राज्य विस्तार झाला होता त्या अकबर काळातल्या त्याचे जे काही वारस होते त्यांनी सुद्धा अकबराच्या सारखंच वेगवेगळ्या भूप्रदेशामध्ये आपलं प्रस्थान बसवण्याचं किंवा आपलं मुलं तयार करण्याचं काम केलं होतं. तेव्हा नंतर 1664मध्ये एक जो महत्त्वाचा बंगालचा गव्हर्नर म्हणून नावाचा किंवा अधिकारी होता तो म्हणजे मीर जुमला. त्यामुळे आसामवर सुद्धा विजय मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते असतात. त्यामुळे मीर जुमल्याला बंगालचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं आणि नंतर अकबराने त्याच्यानंतरच्या उत्तराधिकाऱ्यांनी ओहोमवर नियंत्रण स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बहुतेक प्रदेश जे होते ते डायरेक्ट मुघल साम्राज्याचा भाग अजून पावित झालेला नव्हता. त्यामुळे ते सगळे भाग मुघल साम्राज्याच्या याच्या आकांक्षेने किंवा याच्या अभिलाषाने तत्कालीन राजे आपलं काम करताना दिसत होते. त्यामुळे नंतरच्या सगळ्या अधिकारी नंतरच्या मुघल सम्राटांनी ओहोम वर आक्रमण केलेलं आपल्याला दिसतं आणि त्या आक्रमणानंतर या सगळ्या बंगाल प्रांतावर किंवा
असा आमच्या प्रांतावर नियंत्रण आल्याचा आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आणि त्याच्याबरोबर दुसरा जो काय राजा होता या देशाच्या संदर्भातला तो म्हणजे राजा स्वर्गदेव. तर स्वर्गदेवाने सुद्धा जवळजवळ 1663 मध्ये आपल्या मालकीचं सत्तेचं समर्पण मुघल सम्राटाच्या केलेलं आपल्याला दिसून येतो. परंतु काही जे काही भूप्रदेश आहेत होते त्यांच्यातला जो संघर्ष दीर्घकाळ आणि सततचा संघर्ष म्हणून त्याची नोंद झालेली असते. त्यामुळे जसं मुघलांनी ओहोवर आक्रमण केलं आणि ताब्यात घेतलं आणि बराच काळ त्याचं नियंत्रण मुघलांनी त्याचं नियंत्रण केलं, परंतु जवळजवळ 1880 पर्यंत त्यांना त्यांचं नियंत्रण गमावं लागलं. 1880 वेगळ्या पद्धतीच्या घटना घडत होत्या आणि मुघलांना त्याचं नियंत्रण करणं मुघलांचं नियंत्रण समाप्त करणं त्याच्यातून आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे राजा स्वर्गदेवाचा 1963च्या समर्पणानंतर लगेच 1680च्या काळामध्ये मुघलांचं नियंत्रण या संपूर्ण प्रक्रियेतून रद्द झालेलं आपल्याला दिसून येतं. आता सगळ्यात महत्त्वाचे आणि कुठल्याही राजकीय वंशाचे किंवा राज्यव्यवस्थेचे जे काही मूलाधार असतात ते म्हणजे सरदार. त्या सरदारांशिवाय कुठलीही राजसत्ता आपलं स्वतःचं मजबूती आणू शकत आणि त्यामुळे चांगल्या सरदारांना टिकवणे की त्या सगळ्या चांगल्या सरदारांचा दर्जा सुधारणे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अकबर आणि अकबरोत्तर जे काही राजे होते त्यांनी त्याचा उपयोग केला. त्यामुळे या काळामध्ये बरेचसे सरदार हे स्वायत्त सरदार म्हणून सुद्धा तयार झाले आहे असं त्यामुळे जे काही स्वायत्त सरदार होते, परंतु ते स्वायत्त सरदार हे यांची जी राजवट आहे त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या याच्या संदर्भात असणं गरजेचं होतं. या काळातल्या सगळ्याच सरदारांना विशेषतः अकबराच्या नंतर एक वेगळ्या पद्धतीची स्वायत्तता देण्यात आलेली दिसून. त्यामुळे एका बाजूला त्यांना प्रशासनिक पातळीवरची स्वायत्ता की जी खरं तर स्वायत्त शेवटी ती स्वायत्ता त्यांना त्या सरदारांना मिळते आणि दुसऱ्या बाजूला तेच सरदार हे मुघलांचे सहाय्यक म्हणून सुद्धा कामगिरी पार पाडतात. त्यामुळे अशा दुहेरी भूमिकेत काळातला जो काही सरदारांचा वर्ग आहे तो अडकलेला आपल्याला. त्यामुळे त्या एका बाजूला ते मुघलांचे सहाय्यक म्हणून काम करतात, दुसऱ्या बाजूला सहाय्यक प्रशासक म्हणून स्वतःचं काम चालू असतं. त्यामुळे या काळामध्ये जे काही स्वायत्त सरदार तयार झाले ते सरदार सुरुवातीच्या काळातल्या जे काही आर्थिक रचना होत्या त्याच्यापेक्षा वेगळे तयार झालेले आपल्याला. आणि या सगळ्या सरदारांच्या त्या काळामध्ये राय रावत राजा मर्जबान इत्यादी नावं या स्वायत्त सरदाराची आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. परंतु हे जे काही सरदार होते ज्यांच्यामुळे कुठलाही राजकीय राजवट प्रशासन चालतं तर त्या याच्यामध्ये या राज्य सरदारांचा रोल मोठा. त्यामुळे हे सरदारी जो गट आहे की हे जे सरदार आहे ते बलशाली शक्तिशाली समूह म्हणून त्यांच्याकडे या काळामध्ये बघितले. कारण या सरदारांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे घोडदळ पायदळ आणि शस्त्र किंवा लष्करासाठी इतर ज्या काही आवश्यक घटना असतात तर त्या संदर्भात आपल्याला ही घोडदळ पायदळ वगैरे यांचं जे सामर्थ्य आहे तर त्यांच्याकडे किती घोडदळ आहे किती पायदळ आहे यामधून सुद्धा आपल्याला त्याचा उल्लेख होऊ शकतो. त्यामुळे सरदार यातला जो प्रमुख गाभा मुद्दा आहे तो असा की या काळखंडामध्ये स्वायत्त सरदार हे अत्यंत बलशाली म्हणून सुद्धा उभे राहू शक्तिशाली म्हणून सुद्धा उभे राहतात. त्यामुळे या सरदारांच्या वतीने किंवा सरदारांच्या बाजूने एकतर भूमिका घेणं किंवा सरदारांच्या विरोधात स्ट्रॉंगपणे उभं राहणं अशा कुठल्या तरी एका वेगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला हा मुद्दा समजू शकतो. आणि मुघल सम्राटांनी काही जे स्वायत्त सरदार होते
त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या राज्यात आणण्याचे प्रयत्न तर केलेच, परंतु त्यांना जहागिरी देण्यात आला, त्यांना जमीनदारी देण्यात आली. काही भूप्रदेशामध्ये मनसबदारी सुद्धा देण्यात आली. त्यामुळे मुघल सम्राटाच्या अंतर्गत किंवा त्यांच्या शाही सेनेत एखाद्याने जर चांगली कामगिरी केली तर त्याचे सुद्धा शाही स्वागत किंवा त्याच्यावर सुद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वर्षाव आपल्याला दिसतो. त्यामुळे नवीन सुद्धा काही जशा प्रांत वगैरे बनवल्या मुघल सम्राटांच्या उत्तराधिकाऱ्यांनी, तशा वेगवेगळ्या अन्य बाबींची सुद्धा चर्चा करण्यात येते. आता हे सगळं घडत असताना धोरण म्हणून जरी एक वेगळ्या पद्धतीची रचना केली असेल, बाकी धोरण म्हणजे तरी या सगळ्या याच्यातून जे काही मुघल सरदार आहेत, सरदार आणि मुघलांचा जो संघर्ष आहे त्याचे काही परिमाण आपल्याला दिसून येतात. म्हणजे अकबर काळाच्या प्रत्यक्ष परिणामाची जर चर्चा केली तर अकबराचं धोरणच हे वेगळ्या पद्धतीचं टॅक्टिकल असल्यामुळे सरदार जे होते ते अकबराकडे टिकलेले आणि अकबर कालखंडामध्ये दोन पद्धतीच्या सरदारांच्या वर्तणुकी आपल्याला दिसून येते. संदर्भातल्या वर्तणुकी आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे एक तर अकबर काळाच्या संदर्भात की बरेचसे सरदार हे मुघल साम्राज्याचं समर्थन करत होते. तर बरेचसे सरदार हे समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या समर्थन करताना बरेचसे सरकार हे स्वतःहून मांडलिकत्व अधीनत्व पत्करत होते कुणाच्या अकबराच्या काळात. तर अकबर म्हणूनच त्याची जी काही स्वतःची कॅरिस्मॅटिक लिडरशिप होती त्याचा जरी भार असला तरी या दोन भूमिकेतून त्या काळात सरदार आणि मुघल याचं नेमकं नातं कसं असेल या संदर्भात गोष्टी किंवा चर्चा घडत असते. त्याचबरोबर अकबराने त्याचे जे काही सरदार ते अखत्यारीत आलेले होते, मांडलिकत्व पत्करले होते, या सगळ्यांना एक समान लेखून या सरदारांना स्वायत्त प्रशासनाचे अधिकार दिले. त्यामुळे एका बाजूला राजकीय प्रशासन म्हणून हे सगळे सरदार स्वायत्त होते, म्हणजे त्यांच्या धोरणामध्ये किंवा त्यांच्या ठरवण्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं लुडबुड उपरिष्ट टाकलेलं म्हणजे मुघल साम्राज्याकडून नव्हते. आणि त्याच्यावर अजून एक महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सरदारांना महसुलाचे अधिकार देण्यात आले. त्यावेळेस जमीन के महसूल जमिनीवरच्या विविध कर या सगळ्यातून सरदार जो आहे तो स्वायत्त प्रशासन असणारा आणि महसुलाचे अधिकार असणारा असंही करू शकतो. अशा पद्धतीने हे सगळं पुढे घेतलं. त्यामुळे आणि त्याचबरोबर ही जी काही वेगळी रचना आहे त्या रचनेचा फायदा किंवा अर्ली हे घेण्यासाठी म्हणून सुद्धा शाही सेनेतल्या बऱ्याचशा चांगल्या कर्तव्याने केलेल्या सरदारांना किंवा सैनिकांना वेगवेगळ्या मनसबी आणि जागिरीचं वाटप केलेलं किंवा झालेलं आपल्याला दिसून येतात. त्यामुळे दोन प्रकारचे सरदार या ठिकाणी आपल्याला दिसतात की एक बाय प्रोफेशन की जे सरदार आहेत परंतु ते कुठल्याही गोष्टीशी असोसिएट नाही, ते स्वायत्त आहे. आणि दुसरे जे काय होते ते होते ते त्याच्यातून ते बनले एका प्रक्रियेतून ते बनत गेले. ते म्हणजे मुघलांची स्वतःची जी काय प्रशासन चालवण्याची सवय होती त्याच्यातून त्यांनी त्यांच्या काहीतल्या सेनेतल्याच काहींना जागिरी आणि मनसब देऊन एक वेगळा जमीनदार वर्ग सरदार वर्ग तयार केला पाहिजे. परंतु या सरदारांना जे राजकीय आणि इतर बाबींचा फायदा किंवा बेनिफिट्स होत होतं त्या तुलनेमध्ये बऱ्याचशा सरदारांनी अकबराशी त्यांची राजकीय एकता पाळलेली. आणि त्यामुळे बरेचसे असे सरदार होते की ज्यांनी मुघलांसोबत राहण्यासाठी किंवा ज्यांनी आपल्या वंशाच्या आपल्या कुळाच्या विरोधात जर कोणी प्रतिस्पर्धी किंवा कुळातूनच जर एखादा प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहिला तरी त्या प्रसंगामध्ये सुद्धा यांची जी भूमिका होती ती भूमिका आपल्या कुळाच्या विरोधात जाऊन मुघलांना सोबत करण्याची, सोबत घ्यायची, त्यांच्यासोबत मैत्री करण्याची. तर मनसबीचा वाटप झाला असल्यामुळे वेगळे मनसबदार, जागीरदार, सावकार, एका वेगळ्या सुभ्यांचा जो प्रांत अधिकारी आहे तो सुभेदार
दिवाण की ज्याला कारकुनी इतर काही ऑफिशियल तर अशा पद्धतीच्या गोष्टी किंवा अशा पद्धतीच्या बाबी याचं सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. नवीन एक जी काही प्रशासकीय यंत्रणा उभी राहते ती म्हणजे वतन जागीर, वतनाची जागीर. आणि ती वतनाची जागीर सुद्धा स्वतःच्या शाही सैन्यातल्या कर्तबगार सैनिकांनी केलेल्या बाबींच्या संदर्भात आहे. त्यामुळे वतन जागिरीने देणे, जागीर म्हणून देणे, वतन जागीरदार म्हणून देणे व नंबर की जो या ठिकाणी उभा राहतो. आणि ही जी काय जागीर होती ती वंशपरंपरागत होती, परंतु ती अपरिवर्तित नव्हती. तेव्हा वतन जागीर मिळाल्याच्या नंतर त्याचं परिवर्तन दुसरं काय द्यावे असे होते त्याच्याच वंशित आहे. तर हे जे सरदार होते त्या सरदाराचं संरक्षण व्हावं आणि ते सरदार नेहमी पडत्या काळामध्ये मुघल साम्राज्याच्या बाजूने उभे राहावे त्या आणि त्याची जी काय हे जाऊन न जाऊन म्हणून त्यांना एक वेगळ्या पद्धतीने सैनिकी सुरक्षा आपल्याला या सरदारांना पुरवलेली आपल्याला दिसली. त्यामुळे सरदार हे स्वायत्त होते, त्यांना महसुलाचा अधिकार होता, त्यांना त्यातल्या बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या जागिरी मिळतच होत्या आणि सैनिकी सुरक्षा या सगळ्या सरदारांना पुरवली गेलेली होती. परंतु या सरदारगिरीच्या किंवा सरदार म्हणून मिळणाऱ्या पदाचे उत्तराधिकारी म्हणून जर काही डिस्प्यूट असेल किंवा त्या संदर्भात काही मतभिन्नता असतील किंवा भांडणं असतील तर त्याची सोडवणूक ही डायरेक्ट सम्राटांच्या करवी केली जाते. सम्राट हा हस्तक्षेप करून तो एक प्रश्न कधीच ओके. त्यामुळे विवाद सोडवण्याची पद्धत म्हणून खरं तर नंतरच्या काळामध्ये सम्राटांनी बघितलंय. तर हा जो काही खरं तर जे काही विवाद व्हायचा आणि त्या विवादामुळे सम्राटाला हस्तक्षेप करून या सगळ्या बाबींवर पांघरून किंवा त्यासाठी सोडवणूक केली जायची. त्यानंतर विवादास्पद मुद्दे काय असायचे तर त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये सम्राटांना नजराना किंवा ज्याला ज्याला पेशकश म्हणतात पेशकश करण्याची सुद्धा एक प्रथा होती. त्यामुळे आपले सरदार हे दीर्घकाळ जे काही मुघल साम्राज्याचे काळ होते तर त्यामध्ये त्याचं स्टेटस कारण त्या स्टेटसला वेगवेगळ्या सुरक्षा होत्या, वेगवेगळ्या गोष्टी होत्या की ज्या आपण सुद्धा बघू शकतो. तर ते तसंच दीर्घकाळ कायम राहावं आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने त्या सरदारांनी सम्राटाला नजराना देणं अपेक्षित होतं की पेशकश करणं अपेक्षित होतं. त्यामुळे हा नजराना किंवा पेशकश जर होऊ शकली नाही तर त्याच्यातून वेगवेगळे वाद उभे राहतात. त्यामुळे हा जो काय विवादाची सोडवणूक जी काय सम्राट करायचा तर तो सम्राट नेमकं त्याचं कारण विवाद होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जर समजा एखादा सरदार हा पेशकश करण्यामध्ये कमी पडला किंवा त्याने नजराना दिलाच नाही किंवा त्याने द्यायची सोडी द्यायची इच्छा नाही तर अशा संदर्भात त्या सगळ्या सम्राटांना थ्रेट म्हणून किंवा गणले गेलेले पण तरी सुद्धा जे स्वायत्त सरदार होते त्या स्वायत्त सरदारांमुळे मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विद्रोह आपल्याला त्याच्यामध्ये आलेला दिसून येतो. तर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने अकबर काळामध्ये विल्हेवाट लावली किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डील करून अकबर कालखंडामध्ये त्याचा काही एवढा पण स्वायत्त सरदार होते की ज्यांनी मुघल सम्राटाला विरोध केला याची नोंद आपल्याला. त्यानंतर मुघल आणि इतर जे काही राजे होते त्याचे नेमके संबंध हे खरं तर आपल्याला अत्यंत चांगले असे वाटू शकतात. परंतु अकबराचे जे काही स्थानिकांशी लोकल राजवटींशी जे काही संबंध होते ते खरं तर 3 कालखंडामध्ये त्याची संगत लावता येईल आपल्याला. त्यामुळे अकबराचे राजपुतांशी असलेले संबंधांचा 3 कालखंड येतो. एक 1559 ते 70, 60 ते 64 आणि 1580. तर 1569 ते 1570 या कालखंडामध्ये कालखंडामध्ये हा जो कालखंड आहे तो खरं तर मुघलांचा स्थानिक राजपुतांशी असलेल्या मैत्रीचा संबंध म्हणून राजपूत किंवा मुघल सम्राटांनी राजपुतांना मैत्री होण्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न केले ओके आणि मैत्रीचे प्रयत्न केले. त्यामुळे पहिलं जे काय अध्याय किंवा पहिलं जे काय भाग आहे तो
तो मैत्री करण्याचा प्रयत्न म्हणून. आणि जेव्हा राजपुतातल्या बऱ्याचशा राजवटींशी मुघल सम्राटांची आणि त्याच्यानंतरच्या उत्तराधिकाऱ्यांची एक 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 वेगळ्या पद्धतीने मैत्री होती, तो मैत्रीपूर्ण संबंध होता. तर ते मैत्रीचे संबंध आपल्याला हळूहळू हे एका वैवाहिक संबंधांमध्ये रूपांतरित झालेले सुद्धा. तर मग हा पहिल्या टप्प्यामध्ये अशा काही गोष्टी. आणि दुसरं म्हणजे सम्राट अकबर किंवा जो होता मुघल सम्राट, तो खरं तर फार शिकलेला नव्हता, परंतु तरी सुद्धा त्याला संगीत कला आणि इतर क्षेत्राची भरमसाठ आवड होती. त्यामुळे राजपुतांसोबतचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित केल्यानंतर जे वैवाहिक संबंध तयार झाले, त्याचं उदाहरण झालं तर एक वेगळा जो राजा होता भारमल. त्यामुळे त्या भारमलच्या मुलीशी विवाह करायचा झालेला दिसतो 1565. तेव्हा हा एक वेगळ्या पद्धतीच्या सत्ता संबंध स्थापित करण्यातून तयार झालेले नातेसंबंध सुद्धा याच्याकडे समजून घेता येऊ शकतो. ओके. आणि राजा भारमलच्या मुलीशी 1562 विवाह होतो. 60-64ला जिझिया कर, की त्या जिझिया करामुळे संपूर्ण भारतामध्ये किंवा हिंदू साम्राज्यामध्ये किंवा मराठा साम्राज्यामध्ये एक वेगळा असंतोष तयार होतो. तर जिझिया या एक वेगळ्या कर प्रणालीचा माघारीची घोषणा 1565-64 काळामध्ये होते आणि 1560-64 काळामध्ये. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मग हे कर वगैरे हटवल्याच्या नंतर राजा म्हणून तो इतर हिंदू जे काही राजे होते त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागण्याचे काही दाखले आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये दिसतात. आणि जे सोबत नाही आहेत त्यांना, म्हणजे उदाहरणार्थ चित्तोडचा राजा वगैरे, तर तो हे सगळे कर प्रणाली सगळे हटवून सुद्धा या सगळ्या भूप्रदेशामध्ये शांतता स्थापित झाली असं पूर्णपणे म्हणता येत नव्हतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने अजूनही वेगळ्या ढाच्याने किंवा वेगळ्या धोरणं अवलंबून हा सगळा भूप्रदेश त्याच्यामध्ये स्थैर्य आणि शांती टिकवण्यामध्ये अजूनही गोष्टी केलेल्या आपल्याला दिसतात. जसं की हे सगळं केलं सुद्धा तरी सुद्धा जो चित्तूरचा जो राजा होता, तो राजा काही मुघल साम्राज्यामध्ये विलीन होण्यामध्ये किंवा त्याचं अधीनत्व पत्करण्यामध्ये तो अधिक काही राजा नव्हता. त्यामुळे अशा पद्धतीचे संकट किंवा अशा पद्धतीच्या बाबी ह्या अजूनही तिकडे चालू होत्या. दुसरं जे चरण होते ते 1570 नंतरचं सुरू होतो, की ज्यामध्ये पुन्हा या स्थानिक राज्यांशी विविध आणि असंख्य पातळींवर वैवाहिक संबंध स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये जैसलमेरचा जो काय रावत होता हरराय, किंवा कल्याणमलचा जो होता त्याच्या मुलींशी लग्न किंवा अशा पद्धतीचे वैवाहिक संबंध सुद्धा जोडलेले आपल्याला दिसून येतात. नंतरच्या काळात जो गुजरात अभियान आहे आणि जे काही हिंदू राजे होते त्याच्या बाजूला मैत्री होती, दुसऱ्या बाजूला वैवाहिक संबंध होते, तिसऱ्या बाजूला त्या हिंदू राजांवर रिलाय राहून वेगवेगळ्या मुघल साम्राज्याच्या जबाबदाऱ्या त्याच्याकडे देण्यात आलेल्या होत्या. जसं की मुर्झा खान जो होता त्याच्याकडे गुजरात अभियानाची जबाबदारी दिली आपल्याला दिसून येत होती. ओके. आणि इतर अनेक असंख्य असे जे राजे होते त्यांच्याकडे कोणाकडे प्रशासन, महसूल, सैन्य याची जबाबदारी आपल्याला दिसून येत होती. आज आपण इथे थांबू. याचा जो पुढचा टप्पा ते पुढच्या व्याख्यानामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये पूर्णत्वाला केला जाईल. नमस्कार.